माझ्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे. बाबा, विधानसभेची कशी तयारी एकूण सुरू आहे, काय सांगणार? एकीकडे शरद पवार गट जे आमदार त्यांना सोडून गेले त्यांच्या विरोधात 20 नवीन चेहरे देण्याच्या तयारीत आहे. नाही, ते महत्त्वाचा निवडणूक आता 3 महिन्यावर आहे. कोण कोणाला देतो हा तितका महत्त्व नाही आहे. उमेदवार देत असताना त्याचं कार्य, त्या क्षेत्रामध्ये त्याच्या ताकद, पक्षाचा ताकद हे सगळं एकत्रित करून तिकीट देणं हा महत्त्वाचा असतो. आणि तरुण लोकांना दिलं पाहिजे, ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आमचं दुमत नाही. तरुण लोकांनासुद्धा वाव मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमच्या अजितदादा गटामध्ये सुद्धा आम्ही काही तरुण लोकांनासुद्धा आम्ही तिकीट देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते लोक विचार करत आहेत. 90 जागावर आमच्या मागणी आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यामध्ये निवडणूक लढवायचं आहे महायुतीच्या सोबत. किती तरुणांना संधी आहे? त्यापैकी आता जसं उमेदवार ज्या आमच्याकडे जे 53 उमेदवार आहेत जे निवडून आलेले, ते सगळे मातब्बर आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा ताकद आहे, पक्षाचा आशीर्वाद आहे आणि आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा आशीर्वाद आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे 53चे 53 आमचे निवडून येतीलच. परंतु जे बाकीचे जे राहिलेले जे आहेत त्याच्यामध्ये काय कमी जास्त होईल, परंतु त्याच्यामध्ये कमीत कमी आम्ही या 90चं जे आमचा आकडा आहे त्याच्यामध्ये कमी कमी 10% ते 15% आपण दिलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तरुणांना जे आमदार शरद पवारांना सोडून गेले, मग झिरवड असो, तुम्ही असो किंवा काही आमदार आहे, त्यांच्या मुलांना त्यांच्याच वडिलाच्या विरोधात उतरवण्याची शरद पवार गटाची रणनीती आहे अशी माहिती मिळते. मग झिरवडांच्या विरोधात त्यांचा मुलगा, तुमच्या विरोधात भाग्यश्रीताई बाबा आत्राम यांना उतरवण्याची तयारी आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, ठीक आहे, त्यांच्या रणनीती त्यांच्या पहिल्यापासूनच साहेबांचा रणनीती असाच होता. कोणाला पाडायचा, कोणाला निवडून आणायचा, पक्ष कसा तोडायचा, हे सर्व त्यांनी त्यांच्या जवळजवळ त्यांच्या वयामध्ये 82 वर्षाचे ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी असं फोडाफाडीचं राजकारण त्यांच्याकडूनच आम्ही अजितदादा शिकले आणि त्यांच्याकडूनच आम्हीसुद्धा शिकलेलो. आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या फोडाफाडीचं म्हणजे ते राजकारण झालं. पण आता घरफोडीचा जे कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेला आहे, जसं आपण पाहतो की झिरवळ साहेबांच्या मुलाला तिकीट देणं आणि बाकीचं आमच्या जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांचे तरुण मुलं असतील त्यांना शोधायचं काम, म्हणजे घरफोडीचंसुद्धा काम आमचे इतकं मोठं मातबर नेते ह्यांनी तसं केलं नाही पाहिजे, असं माझ्या तरी मत आहे. आपण मर्यादा बिलो द बेल्ट गेलं नाही पाहिजे. आपण राजकारण करत असताना एक मातबर नेता असल्यानंतर आपण लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला कसं काय आपल्याला निवडून आणता येईल ते प्रयत्न आपण करायला पाहिजे. घर फोडून आपण राजकारण करत असाल तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय इकडचं सूर्य इकडे निघणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, ज्या कोणाला आपला वडिलाच्या विरोधामध्ये उभा राहायचं असेल ते मोकळे आहेत. परंतु आम्ही तितका सक्षम आहोत आणि राजकीय दृष्टिकोनातून आमच्या लोकांसोबत संबंध, आपण लोकांसोबत आमचा जे 1 to 1 आम्ही असतो, कार्यकर्ते आम्ही तयार केलेला आहे जवळजवळ इतक्या वर्षापासून. झिरवळसाहेब असतील, मी असो, कोणी इतर नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, सगळ्यांचा सगळे मातबर नेते आहेत. त्यांचा प्रत्यक्ष मतदारासोबत त्यांचा संबंध आहे. तुम्ही एवढे जवळ 35-40 वर्ष झाले तुमच्या मतदारसंघात काम करतात, अनेक प्रकल्प आणले, लोकांशी 1 to 1 कॉन्टॅक्ट आहे. तुमच्या विरोधात समजा तुमच्या मुलीला भाग्यश्रीताईला उमेदवारी दिली तर ही लढत महाराष्ट्राचं लक्ष वेधून असेल, मुलीची आणि वडिलाची लढत. तुम्ही कसं बघता याच्याकडे? सामना करायला तयार आहात? सामना मी काय करायचं मला वाटत नाही आवश्यकता आहे. त्या तिकीट देतील आणि हे घेतील हा प्रश्नचिन्ह आहे. आणि ते प्रश्नचिन्ह म्हणजे वडिलाच्या विरोधामध्ये उभा राहतील हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. राहण्याची शक्यता नाही आहे, प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आता मी काय बोलू शकत नाही. परंतु मी माझ्या तयारी केलेलं आहे, कारण की लोकांनी मला सांगितलं की आपण हा शेवटचा इलेक्शन आपण लढलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या इच्छा नव्हता, परंतु हा शेवटच्या इलेक्शन आपण लढा, मग पुढे आपण मुलीला काय करायचं आपण पुढे बघू. पण आज आपण आहात, आता आजच्या जे राजकीय परिस्थिती सुधारलेली आहे या निवडणुकीमध्ये 5 वर्षामध्ये कामं झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कामं तुम्ही आणलेलं आहात आणि चांगला एक पद्धत लोकांमध्ये. ही शेवटची तुमची निवडणूक विधानसभा लढायची आहे, मग भाग्यश्रीताईला संधी देऊ असं लोक म्हणत आहेत.
तेच आता मी मागे गेलो तर ते समोर ते आहेत आणि बाकीचे आमचे घरचे आहेत सगळे राजकीय दृष्टिकोनातून सगळे आपलं या विभागामध्ये काम करत आहेत. तनुश्री आहे ते सुद्धा आता गडचिरोली निर्वाचन क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत. लोकांच्या मागणी आहे की त्यांना उभा करा तिथून. तर हे सगळं हवा सगळं तयार झालेलं आहे. आता आपण पाहतो की जे लोकांमध्ये एक प्रकारचा जे लोकसभामध्ये झालं तसं घडलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आमचं लक्ष आहे आणि आपण जरूर ह्याच्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 20 सीट आम्ही विचार करत आहोत विदर्भात. तुमची म्हणजे तुमच्यावर जबाबदारी आहे. विदर्भात तुम्ही फिरून संघटन बांधणी करतायत, बूथ वाईज रचना पण करतायत. किती जागांवर लढण्याची तयारी करताय तुम्ही? दौरे कसे असणार आहे? नाही आमच्या आता काय अजितदादा येणारच आहेत लवकर या विदर्भामध्ये आपलं नागपूर या राजधानीमध्ये उपराजधानीमध्ये येतील, सभा घेतील. बारामतीपासून आमचं सुरू झालेलं अभियान आणि त्या दृष्टीने इथे येतील आणि 20 जागा कोणते घ्यायचं काय घ्यायचं सगळं आमच्या चाचणी सुरू आहे, सर्वे सुरू आहे आणि जिथे आपला उमेदवार येऊ शकेल तिथेच आम्ही उभा करायचं. म्हणजे 20 आम्ही मागणी करतो 20च्या 20 येतील असं नाही, परंतु कुठे 15 होऊ शकेल, कुठे 18 होऊ शकेल. तर जे मागे पुढे होईल आकडा, परंतु मागणी करायला मागणी करत आहोत, परंतु निवडून आलं पाहिजे 100% असे उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.